परिसेवो माते माझी विनवणी, परिसेवो माते माझी विनवणी, मस्तक चरणी ठेवितसे, भागीरथी महादोष निवारणी, सकळा स्वामिनी तीर्थांची, जिता भुक्ती मोक्ष मरणे तुझ्या तेरी, ऐक्य परत्रे सुखरूप, भागीरथी महादोष निवारणी, सकळा स्वामिनी तीर्थांची, तुका विष्णुदास संतांचे पोसणे, तुका विष्णुदास संतांचे पोसणे, वाक्पुष्पतेने पाठविले, भागीरथी महादोष निवारणी, सकळा स्वामिनी तीर्थांची, विठ्ठल
करू प्रथम काय माझी वाणी मानेल संतांसी रंजवू चित्तासी अपुलिया योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधर स्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं कलावज्ञजीवोद्धारार्थावतारं कलाङ्काङ्कतेजोऽधिकामोदिवक्त्रं खलानीशवादापनोदार्हदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ते संपाद्य ज्ञानैच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं तम् आत्मारूप गणेश स्मरण सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता परिसेवो माते माझी विनवणी मस्तक चरणी ठेवितसे भागीरथी महादोष निवारणी सकळा स्वामिनी तीर्थांची ये प्रस्तुत आजच्या या नैमित्तिक कीर्तन प्रसंगी सेवेकरता घेतलेला अभंग हा देहूचे सुप्रसिद्ध साधू संत हृदय सम्राट विश्ववंद्य विश्वसंत विश्वभूषण जगद्गुरु तुकोबाराय यांचा आहे। या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय भागीरथी मातेला पत्र देत आहेत। हा आपला कार्यक्रम नैमित्तिक आहे, निमित्ताला धरून केला जाणारा हा कार्यक्रम आहे। कोणतं निमित्त आहे आपल्या सर्वांना ज्ञात आहे, ते जाणूनच आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेले आहात। आपल्या सर्वांचे परमार्थ प्रेमी श्रीयुत सकाराम सूर्यभान पाटील मोराळकर आणि त्यांच्या पत्नी सौभाग्यवती मंगलताई सकाराम पाटील मोराळकर यांनी जी तीर्थयात्रा केली, या तीर्थयात्रेच्या मौंद्यानिमित्त आणि त्याचबरोबर त्यांच्या मातोश्री श्रीमती गंगा भागीरथी यशोदाबाई
सूर्यभान पाटील मोराळकर यांच्या वयाला 75 वर्ष पूर्ण झाली, म्हणून त्यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने हा दुहेरी कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो आहे. म्हणून तसाच काय अभंग सेवेला घ्यावा, तीर्थयात्रेचंही महत्त्व लक्षात यावं आणि तसंच मातेचंही महत्त्व लक्षात यावं, म्हणून या दोन्ही निमित्ताने हा अभंग मी आज आपल्यापुढे सेवेला घेतलेला आहे. हा अभंग देखील प्रासंगिक आहे. तुकोबारायांची अभंग रचना ही भगवंताच्या आज्ञेनुसार झालेली आहे. भगवंताने आणि नामदेवरायांनी स्वप्नात येऊन तुकोबारायांना सांगितलं की तुम्ही अभंग रचना करा. म्हणून तुकोबारायांनी आज्ञेनुसार अभंग रचना केली. त्या आज्ञेनुसार जसे जसे अभंग त्यांना स्फुरले, जशा जशा प्रसंगानुसार स्फुरले तशी तशी तुकोबारायांनी त्याप्रमाणे अभंगाची रचना केली. तुकोबारायांना कधी भगवंताच्या बाललीला सांगाव्याशा वाटल्या, म्हणून तुकोबारायांनी बालक्रीडेचे अभंग केलेले आहेत. जवळजवळ 100 अभंगाची ती बालक्रीडा आहे. काही अभंगातून तुकोबारायांना असं वाटू लागलं देवाची आपण करुणा भाकावी, म्हणून देवाची करुणा भाकणारे असे अभंग काही निर्माण केलेले आहेत. काही अभंगातून तुकोबारायांना वाटू लागलं देवाने मला भेट दिली पाहिजे, म्हणून देवाने भेट द्यावी, म्हणून अंतःकरणातली जी तळमळ त्यातून देवा तुम्हाला भेट दे असे भेटीचे काही अभंग तुकोबारायांनी निर्माण केलेले आहेत. तसंच काही वेळेला तुकोबारायांना असं वाटू लागलं मी इतकी प्रार्थना करतो तरी देव माझं मानत नाही, काही विचार करत नाही, म्हणून तुकोबाराय काही अभंगातून प्रेमाने देवाबरोबर भांडलेले आहेत. असे काही भांडणाचे अभंग आहेत. काही अभंगातून आपली एकविधता दाखवलेली आहे. काही अभंगातून तुकोबारायांनी संतांचं वर्णन केलेलं आहे. काही अभंगातून नाम महात्म्य सांगितलेलं आहे. काही अभंगातून जसा जसा पुढे कोणी भक्त येईल शिष्य येईल त्याच्याकरता उपदेशाचे असे अभंग केलेले आहेत. असे अनेकविध तुकोबारायांचे अभंग आहेत. पण हे अंतःकरणात काही संकल्पना स्फुरली त्याप्रमाणे अभंग केलेले आहेत. पण काही अभंग मात्र हे करण्याची तुकोबारायांची मूलभूत संकल्पना नव्हती, पण काही प्रसंग निर्माण होऊन त्या प्रसंगातून काही अभंग तुकोबारायांना करावे लागलेले आहेत. उकळतं पाणी तुकोबारायांच्या अंगावर टाकण्यात आलं त्यावेळेला तुकोबारायांनी देवाची प्रार्थना केली, देवा हा काय माझ्यावर प्रसंग आहे, या पाण्याने मी माझी कांती ही रोमावळी पेटली जात आहे अशी देवाला प्रार्थना करणार आहे. तो प्रसंगातून निर्माण झालेला अभंग आहे. एका अभंगात मेलेलं मूल घेऊन त्याची आई कीर्तनात आली, आग लागो तुमच्या कीर्तनाला माझे मालक इकडे तुमच्या मागे आले माझा मुलगा मरण पावला. त्यावेळेला तुकोबारायांनी देवाची प्रार्थना केली की देवा तुम्हाला अशक्य काय आहे, अशक्य ते तुम्हा नाही नारायणा निर्जीवा चेतना अनावया. त्या प्रसंगातून त्या अभंगाची निर्मिती आहे. म्हणजे काही अभंगाची संकल्पना नव्हती, पण प्रसंग प्राप्त झाल्यावर त्या प्रसंगातून ते अभंग निर्माण झालेले आहेत. तसाच आजचाही अभंग एक प्रासंगिक असा आहे. प्रासंगिक असा तुकोबारायांच्या 14 टाळकऱ्यांपैकी टाळकरी त्याला वाटू लागलं आपल्याला तीर्थयात्रेला आपण जावं, म्हणून तो तुकोबारायांकडे आला, महाराजांना प्रार्थना केली, मला तीर्थयात्रेला जायचे, आपण मला आशीर्वाद द्या. तुकोबारायांनी त्याला आशीर्वाद दिलेला आहे.
काही धनही दिलेला आहे आणि जा तीर्थयात्रा कर. म्हणे कुठे कुठे जाणार, अशा तीर्थयात्रेला मी जाणार आहे. तीर्थयात्रेचे नाव सांगितलं. तेव्हा मग तुम्हाला काय सांगायचं का? तुकोबारांना असं वाटू लागलं, ठीक आहे, तीर्थयात्रेला जाणार आहेत, तर त्या तीर्थयात्रेत जे जे स्थान हे पाहणार आहेत, त्या ज्या तीर्थाला जाणार आहेत, त्यापैकी काही स्थानांना, काही देवतांना आपण पत्र देऊया. आपण कोणी जर निघाला कुठे यात्रेला, चाललो पंढरपूरला, माणूस लगेच म्हणतो आमचा पांडुरंगाला नमस्कार सांगा, असं म्हणतोच आपण. ज्या देवतेला जात असेल त्या देवतेला आमचाही नमस्कार सांगा असं आपण म्हणतो. तसं तुकोबारांना वाटू लागलं, हे आता तीर्थयात्रेला जात आहेत, काशीला जाणार आहेत, तर आपण काशी विश्वनाथांना पत्र देऊया. गयेला जाणार आहेत, गयेला आपण पत्र देऊया. मथुरेला जाणार आहेत, मथुरेला आपण पत्र देऊया. तसंच भागीरथी गंगा स्नानाला जाणार आहेत, आपण भागीरथीला पत्र देऊया. असं तुकोबारांच्या अंतःकरणात आलं आणि मग तुकोबारांनी ही 4 पत्र त्या यात्रिकाजवळ दिलेली आहेत. ही पत्र माझी त्यांना द्या. तेव्हा तो वारकरी ती पत्र घेऊन यात्रेला गेलेला आहे. यात्रेला गेला असताना तो भागीरथी गंगेवर स्नाना करता गेला. स्नाना करता गेला असताना त्याने कपडे काढले, भागीरथीचं स्नान केलं. स्नान करून तो बाहेर आला. त्यावेळेला भागीरथीतून, गंगेतून असा हात वर निघालेला दिसला. त्यालाच दिसला नाही, आम जनतेला, तिथे आलेल्या सर्व यात्रिकांना तो हात वर आलेला दिसला. काही लोकांना वाटू लागलं कोणी बुडते का काय वाय, म्हणून काही गेले काढायला, तर त्यांना काही दिसेना. मग हात तर वर आहे, हा हात वर का आहे? सगळ्यांना प्रश्न पडलेला आहे. सगळे लोक त्या दृष्टीने संशोधन करतायत, पाहतायत, परंतु काहीच त्यातला संदर्भ लागेना. हा टाळकरी तुकोबारायांचा ज्या वेळेला कपडे घालतोय त्यालाही ते दिसलं. तोही पाहू लागला, हात का वर आहे, कोण आहे? बरं, कंकण हातात आहे म्हणजे कोणातरी महिलेचा हा हात आहे हे निश्चित आहे. कोण आहे? सगळे म्हणतात आम्ही गेलो काढायला, पण काहीच हाताला लागत नाही, काही नाही. काय प्रकार आहे? कोणीतरी माता आहे, ते हात वर करते आहे, पण खाली तर कोणी दिसत नाही. सर्व लोक म्हणतायत मग हात वर काय आहे, कोणाच आहे? असं विचार करता करता या टाळकऱ्याच्या लक्षात आलं. या यात्रिकाच्या तुकोबारांनी ज्या त्या टाळकऱ्याकडे पत्र दिलेली होती त्याच्या लक्षात आलं, आपल्याकडे तुकोबारांनी 4 पत्र दिलेली आहेत. विश्वनाथाला पत्र दिलेलं आहे, भागीरथीला पत्र दिलेलं आहे, गयेला पत्र दिलेलं आहे, मथुरेला पत्र दिलेलं आहे. तर भागीरथीला जे पत्र दिलेलं आहे, कदाचित त्या भागीरथी मातेचा तर हा हात नसावा की आपल्याकडे तुकोबारांनी पत्र दिलेलं आहे, आपल्याला त्याची आठवण राहिली नाही. पण भागीरथी मातेला मात्र ती आठवण झालेली आहे की तुकोबाराने माझ्या करता पत्र दिलं याच्याजवळ, पण हा विसरून गेलाय, हा पत्र द्यायला काही पाहत नाही. म्हणून भागीरथी माता तिथे गंगेतून प्रगट त्याप्रमाणे होऊन फक्त हात वर असा केलेला आहे, तर तो तर नसावा. म्हणून या यात्रेकरूच्या लक्षात आल्यावर त्याने लगेच ती पत्र काढली
भागीरथीला लिहिलेलं जे पत्र होतं ते पत्र त्याने हातात घेतलं. तो भागीरथी गंगे गेला आणि तो जो हात वर होता त्या हातात ते पत्र दिल्याबरोबर तो हात खाली झाला आणि गंगा गंगेत सामावली गेली. त्यावेळेला मग त्याला प्रचिती आली का तुकोबारायांचं पत्र, तुकोबारायांची भागीरथी मातेला दिलेली ही पत्राची आठवण भागीरथी मातेने मला करून दिलेली आहे. म्हणून त्याने ते पत्र भागीरथी मातेच्या हातात दिलं. तर त्या पत्रात काय होतं, तर आपण पत्र लिहिताना कसं लिहित असतो, ज्यांना आपण लिहितो ते जर आपल्यापेक्षा थोर असतील, श्रेष्ठ असतील, तर त्यांना आपण तीर्थरूप लिहितो. आणि लहान असतील तर त्यांना आपण चिरंजीव लिहितो. आणि ते लिहून पुढे आपला थोरांना असेल तर साष्टांग नमस्कार लिहितो, साष्टांग दंडवत लिहितो. आणि लहान असेल तर त्याला अनेकोत्तम आशीर्वाद लिहितो. तसं तुकोबारायांनी भागीरथी मातेला जे पत्र दिलं तेव्हा आपण त्यांना तीर्थरूप म्हणतो, मातोश्री म्हणतो आणि त्याप्रमाणे पत्राची सुरुवात करत असतो. म्हणून तुकोबारायांनी जे भागीरथी मातेला पत्र दिलं होतं त्या पत्रामध्ये पहिल्यांदा तुकोबारायांनी मातोश्री असं म्हणून माझी विनवणी ऐका, मी तुमच्या चरणावर मस्तक ठेवत आहे असं पत्रातल्या नमुन्यानुसार तुकोबारांनी या अभंगाची सुरुवात पहिल्या चरणाने अशी परिसेवे माते माझी विनवणी, परिसेवे माते माझी विनवणी, परिसेवे माते माझी विनवणी, परिसेवे माते माझी विनवणी, परिसेवे पत्राच्या विहित नमुन्यानुसार तुकोबारायांनी मातेला पत्र देताना मातोश्री असं म्हणून, हे माते माझी विनवणी तुम्ही ऐका, या प्रकारे पत्राला प्रारंभ तुकोबारांनी केला. आणि मातेला विनवणी ऐका म्हणून मी आपल्याला चरणावर आपल्या मी मस्तक ठेवित आहे, मस्तक चरणी ठेवित असे. याप्रमाणे पत्राच्या विहित नमुन्यानुसार तुकोबारांनी पत्राचा प्रारंभ केलेला आहे. भागीरथी मातेला हे पत्र दिलेलं आहे. तुकोबारांचा किती मोठा अधिकार की तुकोबारांनी संकल्प केला, पत्र दिलं आणि तो संकल्प भागीरथी मातेलाही समजला. आणि त्या संकल्पानुसार भागीरथी माता ही आतुरतेने वाट पाहत होती की हा भक्त इथे कधी येईल, कधी तो स्नान करील आणि कधी तुकोबारांचं पत्र मला देईल. तुकोबारांनी त्या पत्रात काय लिहिलं असेल माझ्याकरता, म्हणून भागीरथी माता ते चिंतन करते आहे. किती तुकोबारांचा सर्वात्मक भाव होता, तो भाव प्रगट झाला. भागीरथी मातेने
ते पत्र प्राप्त होण्याकरता हात वर केलेला आहे आणि ते पत्र स्वीकारलेलं आहे. मी आपल्याला वंदन करतो आहे. मी आपल्या चरणावर मस्तक ठेवत आहे. मस्तक चरणी ठेवीत असे. थोरांच्या चरणी आपण मस्तक ठेवत असतो आणि लहानांना आपण आशीर्वाद देत असतो. ही पत्रातली रीत आहे, पद्धत आहे, नमुना आहे. म्हणून त्या प्रकारे तुकोबराने भागीरथी मातेला, हे माते, माझी विनवणी तुम्ही ऐका. मी तुम्हाला विनवणी वजा पत्र देत आहे. मी तुम्हाला माझ्या अधिकाराने काही पत्र देतोय असं भाव नाही तुकोबरायांचा. माझी विनवणी, आपल्याला विनंती, हात जोडून माझी आपल्याला मी विनवणी करतो आहे. म्हणून असा तुम्ही बाहेर गेलो तरी चालेल, आता काय आवश्यकता नाही. त्यावेळेला भागीरथी माता ही ती अपेक्षा धरते आहे. तुकोबराने काय माझ्याकरता लिहिलेलं असावं, काय म्हटलं असावं. म्हणून ते आतुरतेने त्याने हा विसरला म्हणून त्याला आठवण देण्याकरता हात वर केला. नंतर लक्षात आल्यावर पत्र हातात प्राप्त झालं. माझी आपल्याला विनवणी आहे, विनंती आहे माते, मी आपल्या चरणावर मस्तक ठेवतो आहे. असं आपण पत्राचा प्रारंभ केल्यानंतर पुढे पत्रामध्ये ज्यांना आपण पत्र देतो त्यांच्या बाबत काहीतरी विषय आपल्याला लिहायचा असतो, सांगायचा असतो. काही ज्या कारणाकरता आपण पत्र लिहितो आहे, अगर ज्यांच्याशी आपण पत्रव्यवहार करतो आहे त्यांचं काहीतरी विशेषत्व सांगायचं असतं, महत्त्व सांगायचं असतं. त्या पुढे प्रमाणे पत्रात आपण तो उल्लेख पुढे करतो. त्याची, त्या कार्याची ती जाणीव आपण करून देत असतो. तेव्हा माते, माझी आपल्याला विनवणी आहे, ती आपण ऐका. मी आपल्या चरणावर मस्तक ठेवत आहे. का बरं माझ्या चरणावर मस्तक ठेवता आपण? तर आपण मस्तक चरणावर ठेवण्यास योग्य आहात. श्रेष्ठांच्या चरणावर मस्तक ठेवायचं असतं, श्रेष्ठांना वंदन करायचं असतं, श्रेष्ठांना नमस्कार करायचा असतो. श्रेष्ठांना वंदन करण्यामध्ये आपल्याला 4 विशेष फल प्राप्त होतात. श्रेष्ठांना नमस्कार करण्यात, वृद्धांची सेवा करण्यात आपलं पहिलं आयुष्य वाढत असतं. हे पहिलं फल. आपल्याला विद्या प्राप्त होत असते, हे दुसरं फल. आपण जे काय करू त्यात आपल्याला यश प्राप्त होत असतं, हे तिसरं फल. आणि हे सर्व करण्याकरता आपल्यामध्ये बल येत असतं, हे चौथं फल. श्रेष्ठाला वंदन करण्यात, नमस्कार करण्यात ही 4 फलं महाभारतामध्ये सांगितलेली आहेत. अभिवादनशीलस्य नित्यं वृद्धोपसेविनः चत्वारि तस्य वर्धन्ते आयुर्विद्या यशो बलम. अभिवादनशीलस्य, श्रेष्ठांना अभिवादन करणाऱ्या असे शीलवान जे आहेत. तसंच नित्यं वृद्धोपसेविनः, नित्य वृद्धांची, ज्येष्ठांची, श्रेष्ठांची सेवा करणारे जे आहेत, श्रेष्ठांना वंदन करणारे आणि श्रेष्ठांची सेवा करणारे असे जे आहेत, त्यांना 4 विशेष फल प्राप्त होतात, ती वाढतात. चत्वारी तस्य वर्धन्ते, हे 4 वाढतात. काय? आयुर, विद्या, यशो, बलम. आयुष्य वाढतं, विद्या वाढते, यश वाढतं आणि बल वाढतं. असं श्रेष्ठांना वंदन करण्यामध्ये हे फलश्रुती आहे. म्हणून तुकोबाराय भागीरथी मातेला पहिलं वंदन करतायत. मी आपल्या चरणावर मस्तक ठेवतो आहे, मस्तक चरणी ठेवीत असते. आणि मग आपण त्यांचं विशेषत्व गात असतो.
महत्व गात असतो तेव्हा तुकोबरायांनी भागीरथी मातेचं महत्व गायलेलं आहे. भागीरथी माते, आपण कशा आहात, आपलं सामर्थ्य काय आहे, ते सामर्थ्य आणि श्रेष्ठता तुकोबाराय अभंगाच्या दुसऱ्या चरणात प्रगट करतायत. भागीरथी दोष निवारणी, भागीरथी दोष निवारणी, भागीरथी दोष भागीरथी मातेचा महिमा प्रगट करत आहेत. भागीरथी माते, आपण कशा आहात, भागीरथी महादोष निवारणी. भागीरथी माते, आपण महादोषाचं निवारण करणारे आहात. महादोषी कसाही आपल्याकडे आल्यानंतर, आपल्यामध्ये स्नान केल्यानंतर त्याचे महादोष आपण निवारण करता, त्यांचे महादोष घालवता, अशा भागीरथी माते आपण आहात. नुसतं तेवढंच तुमचं सामर्थ्य असं नाही, महादोषाचं निवारण तुम्ही करता जे स्नानाला येतील त्यांचं, पण तुमचा महिमा आणखी असा विशेष आहे, असा आगाध आहे की जेवढी म्हणून या भूतलावर तीर्थ आहेत त्या सर्व तीर्थांच्या आपण स्वामिनी आहात. सकळा स्वामिनी तीर्थांची, सकळा तीर्थांची स्वामिनी. जेवढी म्हणून तीर्थ आहेत त्या सर्व तीर्थांच्या तुम्ही मालकीनी आहात, स्वामिनी आहात. त्या सर्व तीर्थांना शक्ती तुमची आहे, तुमचा त्यांचा कृपाशीर्वाद आहे. त्या सर्व तीर्थांच्या स्वामिनी आपण आहात. आपण कोणताही कसाही महादोषी जरी आला तरी त्या महादोषीचं तो महादोष तुम्ही निवारण करता. तो दोष त्याच्या ठिकाणी तुम्ही राहू देत नाही, त्याचा दोष तुम्ही घालवता. असा भागीरथी मातेचा महिमा आहे. आपण यात्रेला जातो, आपल्या ठिकाणी घडलेले दोष जे असतात ते दोष आपण त्या तीर्थात स्नान केलं की तीर्थ तो दोष घालवत असतात. तशा भागीरथी माते आपण आहात, महादोषाचे निवारण करणारे आहात. सामान्य दोष नाही, महादोष जरी घडलेला असला एखाद्याकडून तर त्यांच्या महादोषाचं निवारण करणाऱ्या आपण आहात. म्हणून महादोषाचं निवारण करणाऱ्या असल्यामुळे स्वर्गातून या भूतलावर आणण्याचा प्रयास हा 3 पिढ्यातून झालेला आहे. त्यापैकी ज्यांना यश आलं त्यांचं नाव भगीरथ. त्या भगीरथाने या गंगेला भूतलावर यायला भाग पाडलं. भगीरथाने आणल्यामुळे तिचं नाव भागीरथी असं पडलं. केव्हा आणलं गेलं? श्रीमद भागवतात मोठी कथा आहे, आपल्याला मी थोडक्यात त्याचा भाव स्पष्ट करतो, जास्त विस्ताराने सांगत नाही. बाहुक नावाचा राजा
शेजाऱ्याने आक्रमण केलं, हा पराजित झाला. पराजित झाल्यामुळे याला सांगितलं की तू या देशात राहायचं नाही, अन्यत्र जा. तो मग बाहुक राजा एका वनात राहू लागला. वनात राहिल्यानंतर त्याच्या पत्नी अनेक, तो त्या वनात राहतो आहे. पुढे तो मरण पावला. तो मरण पावल्यानंतर पत्नी सती जायला निघाली. तेव्हा तिथे और्व मुनी आले आणि और्व मुनीने त्या स्त्रीला सांगितलं, पत्नीला त्याच्या, तिचं नाव सुमती मला वाटतं, सांगितलं की तू सती जाण्याला योग्य नाहीस. तुझ्या उदरात गर्भ आहे आणि जी स्त्री गरोदर असते तिला सती जाण्याचा अधिकार नाही. पूर्वी आपल्या देशामध्ये सती जाण्याची चाल होती. अलीकडच्या काळात राजा राम मोहन राय यांनी सती जाण्याची चाल बंद केली. तर ते सुमती सती जायला निघाली. औरव मुनीने तिला परावृत्त केलं, तुला जाता येणार नाही, तू गरोदर आहे. ती गाय मग सती गेली नाही, थांबलेली आहे. पण पुढे प्रकार असा झाला, तिच्या ज्या अन्य सवती होत्या त्या सवतींच्या ठिकाणी मत्सर निर्माण झाला आणि त्या सवती म्हणू लागल्या, आपल्याला कोणालाच काही नाही आणि हिला मात्र संतती होणार, हिला मुलगा होणार, हिचा बडेजावपणा ठरला जाणार, आपण कमी ठरल्या जाणार, त्यापेक्षा हिचाही बडेजावपणा व्हायला नको, याकरता एक करू. त्यांनी काय केलं, त्या सुमतीला जेवणामध्ये विष दिलं. पण ईश्वरेच्छा बली अशी, त्या विषाने ती अगर तो गर्भ तर मरण पावला नाही, पण त्या विषासह तो गर्भ जिवंत बाहेर आला. विषासह तो गर्भ जिवंत बाहेर आला म्हणून त्याचं नाव सगर असं ठेवण्यात आलं. सगर, गरासह म्हणजे विषासह तो बाहेर आला, जिवंत बाहेर आला म्हणून त्याचं नाव सगर असं ठेवण्यात आलं. आज्ञा यास्यै सपत्नीभिर गरो दत्तोंधसासह सहतेनैव संजातः सगराख्यो महायशः. तो गरासह जिवंत बाहेर आला म्हणून त्याचं नाव सगर असं ठेवण्यात आलं. तो सगर मोठा झाला, त्याने आपल्या हिमतीवर राज्य मिळवलं. एकच राज्य नाही, अनेक राज्यावर आक्रमण करून ते सर्व राजे मांडलिक केले. हा चक्रवर्ती राजा झाला सगर. मग याने अश्वमेध यज्ञ करायचं ठरवलं. घोडा यज्ञाकरता त्या पृथ्वी पर्यटनाकरता सोडला. त्या घोड्याच्या माग त्याची 60,000 मुलं, त्या सगराची, त्या घोड्याच्या रक्षणाकरता मागे आहेत. घोडा पुढे, हा मागे. पुढे चालला असताना पुढे एक प्रकार असा झाला, इंद्राचं पोट दुखायला लागलं. पोट दुखायला लागलं म्हणजे काय, काही लोकांचा पोट दुखण्याचा प्रकार वेगळा आहे. थालपीठ खाऊन पोट दुखणं किंवा इतर काही जास्त आहार घेऊन पोट दुखणं हा एक नैसर्गिक प्रकार आहे पोट दुखण्याचा. पण दुसरा विचित्र पोट दुखण्याचा प्रकार असा आहे, दुसऱ्याचं चांगलं दिसलं की याचं पोट कुटकुट करायला लागतं, याच्या पोटात डबा उठतो, आता याचं काय होईल, हा काय करेल. मनुष्याने एक लक्षात घ्या, दुसऱ्याचं वैभव पाहून जळू नये, जळू नये. आपला वैभव आपण वाढवावं, दुसरं तुमच्या समोर आपोआप कमी होणार. दुसऱ्याचा वैभव पाहून जळता कशाला. पण काही माणसांची ती स्वाभाविक वृत्ती असते, जळजळ निर्माण होते. दुसऱ्याचं वैभव पाहून जळू नये, आपण आपलं वैभव वाढवावं, समोरचा आपोआप कमी होणार. एक उदाहरण सांगतो. शाळेत शिक्षकाने मुलांना असा एक प्रश्न केलेला आहे की मी जे काही करणार आहे फळ्यावर त्याचं तुम्ही मला उत्तर द्यायचंय आणि ते कृतीतून द्यायचंय. म्हणे काय गुरुजी, हे बघा मी काय करतो.
ते फळ्याजवळ गेले शिक्षक गुरुजी आणि त्या फळ्यावर अशी एक रेघ ओढली. मुलांना मी काय केलं? नाही गुरुजी तुम्ही रेघ ओढली. दिसते तुम्हाला सर्वांना? हो दिसते. मग काय म्हणणं गुरुजी तुमचं? माझं म्हणणं आहे की ही जी मी रेघ ओढलेली आहे ही रेघ तुम्ही कमी करून मला दाखवा. कमी करून दाखवा. प्रत्येक मुलगा म्हटला मी कमी करा काय? पुसली का कमी झाली? मग प्रत्येक म्हणला मी करतो कमी गुरुजी, मी करतो कमी. काय कमी करणं काय अवघड आहे का? गुरुजी म्हणतात पण एक अट आहे, ध्यानात घ्या. कमी करण्याकरता एक अट आहे, काय? न पुसता. ही रेघ पुसायची नाही आणि मला कमी करून दाखवायची. सगळे विद्यार्थी मागे सरले. पुसायची नाही कमी करायची कसं काय होणार आहे शक्य? कमी करायची तर पुसायलाच पाहिजे, पुसल्याशिवाय कमी होणार नाही. आणि गुरुजी तर म्हणतात न पुसता कमी करायची. न पुसता कमी कशी काय होईल गुरुजी? कसं काय तुम्ही म्हणता? कमी करा म्हणता, न पुसता म्हणता कसं काय? न पुसता कमी होईल कसे? होईल कशी काय होईल? काय होईल ना? मुलं म्हणले गुरुजी आज टाकून तर आलेले नाही. कोणी गुरुजी लोक असतील त्यांनी माफ करा, अलीकडे गुरुजी टाकून यायला लागलेले आहेत. टाकून आले नाहीत. कमी करा म्हणता आणि न पुसता म्हणता, न पुसता कमी होईल कशी? होईल. गुरुजींनी दरडावून आणखी म्हटल्यानंतर एक बुद्धिमान हुशार मुलगा होता. तो हुशार मुलगा म्हणून त्याने विचार केला, गुरुजी आत्मविश्वासाने इतकं जोर देऊन बोलतायत, याचा अर्थ असा कमी करण्या काहीतरी युक्ती असायला पाहिजे. ती युक्ती गुरुजी आपली शोधतायत, पाहतायत. आपल्या ठिकाणी काही येते का? त्याच्या लक्षात आली युक्ती कमी करण्याकरता. तो म्हणाला गुरुजी मी कमी करतो. बाकीची पोरं म्हणाली हे काय बिघडले काय? हा म्हणतो मी कमी करतो. कशी काय कमी करणार? नाही करणार म्हणे, मी कमी करणार. न पुसता न पुसता कमी करणार. जाऊ द्या काय बिघडले, काय करते का बस, काय करतो पाहू. तो गेला गुरुजींजवळ फळ्याजवळ. कमी करणार न पुसता कर मग कमी. म्हणे गुरुजी असं करा, तो खडू द्या माझ्याकडे. गुरुजीकडून खडू घेतला त्याने आणि त्याने काय केलं, गुरुजींनी जी रेघ ओढली होती तिच्याच शेजारी त्या रेषेपेक्षा लांब रेघ ओढली. गुरुजींनी ओढलेली रेघ कमी झाली की नाही? पुसलं का तिला? पुसला नाही, पण कमी झाली. कशी कमी झाली? तिच्या ठिकाणी दुसरी मोठी आली. दुसरी मोठी आल्यामुळे ती आपोआप कमी ठरली. तसं आपण मोठे व्हा, दुसरं आपोआप कमी होणार आहे. जळता कशाला कोणावर? दुसऱ्याची जमीन पाहिली का माणसं जळतात, बंगला पाहिला का जळतात, गाडी पाहिली का जळतात. अरे जळता कशाला? तुम्ही मोठे व्हा ना, तो आपोआप तुमच्यापेक्षा कमी ठरणार आहे. आपण आपलं मोठेपण वाढवावं, जळू नये. पण इंद्र जळायला लागला, त्याचं पोट दुखायला लागलं की हा आता यज्ञ करणार, हा आपलं स्थान घेणार, आपण च्युत होणार. काय करायचं? याचा यज्ञच होऊ द्यायचा नाही. म्हणून इंद्राने काय केलं, तो जो घोडा सोडला होता ना तो इंद्राने चोरला आणि तो घोडा घेऊन लांब गेले आणि कपिल मुनींचा आश्रम जिथे होता त्या आश्रमाजवळ तो बांधला घोडा आणि निघून गेले. ही मुलं शोधतायत, धावतायत, पळतायत. घोडे कुठे गेले? घोडा कुठे गेला? घोडा कुठे गेला? शोधतायत, काय शोध लागत नाही. काय झालं असेल? कसं करणार? वडील वाट पाहत असतील, घोडा कधी आपण घेऊन जाणार, कधी यज्ञ होणार. पण आता घोडाच दिसत नाही. काय झालं? कोणी नेला, कोणी चोरला? शोध घेतायत. भूतलावर सगळीकडे पाहिलं, त्या 60,000 मुलांनी कुठेच सापडलं. शेवटी त्यांनी विचार केला, या पृथ्वी हाताने तर गिळला नसेल ना, कुठे इकडे तर नसेल ना. म्हणून त्या 60,000 मुलांनी पृथ्वीचं खोदन केलं, या भूमीचं खोदन केलं. 7 ठिकाणी खोदन केलं. ते 7 जे खड्डे झाले
ते 7 खड्डे म्हणजे 7 समुद्र आहेत. सप्त समुद्र ते 7 समुद्र ते 7 खड्डे आहेत. त्या समुद्राला सागर नाव आहे की नाही? सागर हे नाव आहे ना. पॅसिफिक महासागर, अटलांटिक महासागर, हिंदी महासागर. सागर जे नाव आहे, हे सागर नाव का पडलं त्याला? तर सगराच्या मुलांनी निर्माण केले म्हणून त्याला सागर म्हणतात. विठ्ठल भागवतात म्हटलंय, सागरो यत सुतै कृतः, यत सुतैहि सागरः कृतः. ज्याच्या मुलांनी हा सागर समुद्र निर्माण केलेला आहे. 7 ठिकाणी खोदन केलं, कुठे तो घोडा सापडत नाही. शोधतायत, पुढे पुढे चाललेच, समुद्रापर्यंत चालले. तर कपिल मुनींच्या आश्रमाजवळ गेले, तिथे त्यांना घोडा दिसला. कपिल महामुनी दिसले. आता हे गोल्डन गँग, सोनेरी टोळी, तरुण सर्व 60,000 मुलं. पाहिलं हा घोडा इथं कसं काय? हे दाढी जटावाले दिसत आहेत, कोणीतरी मुनी आहेत. यांनी का असं करावं? आमचा घोडा का चोरावा? का इकडे आणावा? काय असं? आता ते तरुणच तुर्क भेडले ना कपिल मुनींना, दाढी जटा वाढवल्या. इतकं साधूपण आणि हे धंदे करता का? नको नको ते अपशब्द कपिल मुनींना त्याने वापरले. कपिल मुनींचा तिरस्कार केला, अवमान केला. आणि एक लक्षात घ्या, श्रेष्ठांचा थोराचा अवमान झालेला देवालाही सहन होत नाही. हरिजनाची कोणा न घडावी निंदा, 6 गोविंदा नाही त्याचे. कृपा येवोन्या धरी अवतार, भक्ता अभय कर खळा कष्ट. खळांना कष्ट देतो भगवान. अरे यांनी कपिल मुनींचा अनादर केला, अपमान केला, तिरस्कार केला. यांनी शहानिशा करायला पाहिजे होती. मुनीजी आपल्याजवळ हा घोडा कसा काय? घोडा दिसला म्हणून यांनीच चोरला असं म्हणावं, विचार न करता अवमान करावा. प्रकार काय झाला लक्षात घ्या. कपिल मुनींना काही वाटलं नाही, पण त्या तिरस्कारातून एक प्रज्वलित अग्नी निर्माण झाला. आणि प्रज्वलित अग्नीमध्ये ती सर्व 60,000 मुलं जागच्या जागी भस्मसात झाली. त्या 60,000 मुलांची राख झाली. कशाने? कपिल मुनींचा तिरस्कार केला, अवमान केला, अपमान केलेला आहे. ऋषी मुनींचा अपमान, संतांचा अपमान देवाला सहन होत नाही. त्या दृष्टीने या 60,000 पुत्रांनी केलेला अवमान, त्याच्यातूनच एक प्रज्वलित भयानक अग्नी निर्माण झाला आणि त्या 60,000 मुलांना भस्मसात केलेला. बरेच दिवस झाले, अजून घोडा येत नाही, आपले मुलं येत नाही. कधी येणार, कधी यज्ञ होणार? सगर चिंता करतायत. गुप्तचर खात्यातले लोक पाठवले, पण त्यांनाही काही मागमूस लागला नाही. कुठे येत काय? काही संदेशही येत नाही. काय करायचं? तर त्या सगराची दुसरी पत्नी एक केशिनी नावाची होती. तिचा मुलगा असमंजस आणि त्या असमंजसचा मुलगा अंशुमान, हा सगराचा नातू. तो नातू आपल्या आजोबाजवळ गेला आणि म्हणाला, आजोबा, माझे चुलते अजून काय येत नाही, घोडा अजून काय येत नाही, कधी येणार, कधी यज्ञ होणार? सगर म्हणून म्हणतात, अरे बाळ, खरंच काही अजून शोध लागत नाही, केव्हाचे गेलेले आहेत. तेही नाही, घोडाही नाही. काय अनिष्ट घडलं की काय? काय झालं काय कळत नाही. हा म्हणून मी जाऊ का शोध घ्यायला? अंशुमान सगराचा नातू म्हणतो आहे. सगर म्हणाले, जा बाळ, ये शोध घेऊन. तो अंशुमान शोध घ्यायला गेला.
सगळीकडं फिरत फिरत पर्यटन करत तिकडे तीरावर गेला, समुद्र तीरावर. तर कपिल मुनींच्या आश्रमाजवळ तो घोडा दिसला. घोडा त्याच्यावर लिहिलेला तो वर भाग त्याने पाहिला, हा आपल्या आजोबाचाच यज्ञाचा घोडा आहे. पण आपण कसं म्हणावं आमचा घोडा आहे. म्हणून तो कपिल मुनींजवळ गेला, कपिल मुनींना वंदन केलं, हात जोडून उभा राहिला आणि म्हणाला, मुनीजी एक विचारू का आपल्याला? म्हणे विचार ना बा. म्हणे हा घोडा आपलाच आहे का? म्हणे नाही. बाळ तू कोण? म्हणे मी सगराचा नातू, सगर राजांचा नातू आहे. तेव्हा आमच्या आजोबाने यज्ञ करायचा ठरवला म्हणून घोडा सोडला. त्या घोड्याच्या पाठीमागे माझे 60,000 चुलते, ते कुठे दिसत नाही, सापडत नाही, म्हणून मी शोध घेत आलेलो आहे. घोडा दिसला पण आमचा कसा म्हणून मी आपल्याला विचारलं, आपला आहे का? तर म्हणे माझा नाही बाळ, तुझ्याच आजोबाचा हा यज्ञाचा घोडा आहे. मग म्हणे या घोड्याच्या पाठीमागे माझे 60,000 चुलते होते, ते कुठे आहेत? कपिल मुनी सांगितले, ही राख दिसते का तुला इथे सगळी? ही राख तुझ्या चुलत्यांची आहे. म्हणजे राख म्हणजे ते काय भस्मसात झाले? हो. का बरं? त्यांच्याकडून माझा तिरस्कार घडला, अवमान घडला, अपराध घडला. त्या अपराधातूनच एक प्रज्वलित अग्नी निर्माण झाला. त्या ज्वालेत हे 60,000 तुझे चुलते भस्मसात झालेले. तुमचा अवमान, तुमचा तिरस्कार, अपमान, हो. मग ते तर अधोगतीला गेले असतील. संतांचा, ऋषीमुनींचा केलेला अवमान हा भयानक असा दुःखदायी असतो, अनिष्टकारक असतो, अंधतमाला नेणारा असतो. ते तर मग अधोगतीला गेले असतील. कपिलमुनी म्हणतात, यात काय संशय? मुनीजी, मग माझी आपल्याला प्रार्थना आहे, ते अवनतीला, अधोगतीला गेलेले आहेत, त्यांच्या उद्धाराकरता काही मार्ग आहे का? त्यांच्याकडून हा महान दोष घडलाय, महान अपराध घडलेला आहे, त्याच्याकरता काय मार्ग आहे का? कपिल मुनी म्हणतात, आहे एक मार्ग. काय? स्वर्गातली गंगा जर भूतलावर आणली आणि त्या गंगेचा यांना जर स्पर्श झाला तर त्या गंगेच्या स्पर्शात यांचा उद्धार होईल. म्हणून बाळ एक करतो, आता पहिला हा घोडा घेऊन जा. अश्वोयम नियताम वत्स पितामह पशुस्तव, तव पितामह पशु, तुझ्या आजोबाचा यज्ञाचा घोडा आहे. अश्वोयम नियताम, अयम अश्वहा नियताम, हा घोडा तू घेऊन जा. तुझ्या आजोबाचा यज्ञाचा घोडा आहे. आणि हे तुझे चुलते राग झालेले, भस्मसात झालेले, इमेच पितरो दग्धा, हे तुझे पितर या ठिकाणी दग्ध झालेले, त्यांची राग झालेली आहे. गंगांभोर हंती नेतरत, गंगांभो हो हंती इतरत न, गंगा जर भूतालावर आणली, त्यांचा जर स्पर्श झाला तर यांचा हा महादोष जाईल, यांचा उद्धार होईल. घोडाही सापडला, चुलत्यांच्या उद्धाराकरता मार्गही सापडला. मोठ्या आनंदात तो घोडा घेऊन आलेला आहे. आजोबाला सांगितलं, घोडा आणलाय, यज्ञ करा. यज्ञ मोठ्या थाटात उत्साहात चांगल्या प्रकारे केला गेला. म्हणे बाळ, घोडा तो आणला, यज्ञ झाला, पण तुझ्या चुलत्यांचा काही शोध लागला का? म्हणे शोध लागला त्यांचा. काय? ते राग झालेत. का बरं? त्यांच्याकडून कपिल मुनींचा अपराध घडला आणि कपिल मुनींच्या अपराधातून तिथे प्रज्वलित अग्नी प्रगट झाला आणि त्यात ते सर्व 60,000 चुलते माझे दग्ध झाले, राग झालेले. कपिल मुनींचा अपराध, हो. मग ते तर अधोगतीला गेले असते. हा मोठा दोष, महान दोष त्यांच्याकडून घडलेला आहे.
हो म्हणे निश्चितच घडलेलं आहे, ते अधोगतीला गेलेले आहेत. मग रे बाळा अंशुमान काय म्हणे, मी कपिल मुनींना त्याच्यातून मार्ग विचारला की यांचा उद्धार कसा होईल, यांची हा महादोष जाईल कसा, उद्धार होईल कसा. मग म्हणे त्यांनी काय मार्ग सांगितला तुला. हो म्हणे सांगितला. काय सांगितला. गंगांभोर हंती नेतरत, गंगेचा स्पर्श झाला की त्यांचा उद्धार होईल, दुसऱ्या कुठल्याही मार्गाने होणार नाही असं कपिल मुनींनी सांगितले. तेव्हा बाबा यज्ञ झाला, आता मी त्या कामाला लागणार. माझ्या पूर्वजांचा, पितरांचा, चुलत्यांचा उद्धार मला करायचा आहे. तुम्ही मला आशीर्वाद द्या. मी जातो, तपश्चर्या करतो, गंगेला प्रसन्न करून घेतो आणि माझ्या चुलत्यांचा उद्धार करतो. चरणावर मस्तक ठेवलं. अंशुमान गेला वनात, खडतर तपश्चर्या केली, खडतर. पण दुर्दैवाचा भाग असा, त्याला यश आलं नाही, गंगा प्रसन्न झाली नाही, तो अंशुमान मरण पावला. त्या अंशुमानचा मुलगा दिलीप, हा दिलीप मोठा झाला आणि त्याला कळलं आपल्या वडिलांचं कार्य अपूर्ण राहिले. आपल्या पूर्वजांचा उद्धार करण्याकरता वडिलांनी तपश्चर्या आरंभली होती, पण गंगा प्रसन्न झाली नाही. आपले पिताजी मरण पावलेले आहेत, तर पुत्राचं कर्तव्य काय. पित्याचा संकल्प पूर्ण करणं हे पुत्राचं कर्तव्य आहे. म्हणून मला ते केलं पाहिजे. राज्य हा महत्वाचा भाग नाही, पित्याचा संकल्प पूर्ण करणं हा पुत्राच्या दृष्टीने महत्वाचा भाग आहे. तेव्हा मी जाणार आणि गंगेला प्रसन्न करून घेणार आणि वडिलांची इच्छा पूर्ण करणार, पूर्वजांचा उद्धार करणार. तो दिलीप गेला वनामध्ये, खडतर त्याने तपश्चर्या केली, पण गंगा काय प्रसन्न झाली नाही. शेवटी तोही मरण पावला दिलीप. वडिलांचं आणि आजोबाचं संकल्पित कार्य राहिलेलं आहे, आपला काय उपयोग. मग ते आजोबाचं, पित्याचं संकल्पित कार्य पूर्ण करणे आपलं कर्तव्य आहे. राज्य हे खरं कर्तव्य नाही, पित्याचा, आजोबाचा संकल्प पूर्ण करणे हे खरं महत्वाचं कर्तव्य आहे. मी ते करणार. तो दिलीप मरण पावलेला, अंशुमान मरण पावलेला, त्या दिलीपाचा मुलगा मग भगीरथ. हा भगीरथ मोठा झाला, त्याला वडिलांचं आणि आजोबाचं हे कार्य लक्षात आलं. तो गेला वनामध्ये, खडतर तपश्चर्या केली, अतिशय खडतर तपश्चर्या केली. नाईलाज झाला, गंगेला प्रसन्न व्हावं लागलं. गंगा प्रसन्न झाली आणि भगीरथाच्या पुढे आली. आणि भगीरथा मला म्हणू लागले, भगीरथा अरे मी प्रसन्न झाले, मी आलेले आहे बघ. भगीरथाने पाहिलं, वंदन केलं. गंगा म्हणते, का रे 3 पिढ्यापासून तुम्ही माझ्या पाठीमागे हात धुवून लागलात का रे. मातोश्री, आमच्या पूर्वजांचा उद्धार करायचा होता, म्हणून आमच्या आजोबाने तपश्चर्या केली, तुम्ही प्रसन्न झाला नाही. वडिलांनी तपश्चर्या केली, तुम्ही प्रसन्न झाला नाही. शेवटी मी आता तपश्चर्या खडतर केली, आपण प्रसन्न झालात. माझं एक म्हणणं आहे, आमच्या वडिलांना, आमच्या आजोबाला तुम्ही का प्रसन्न झाले नाहीत. तेव्हा गंगा म्हणू लागली, प्रसन्न न होण्याची, इथं न येण्याची 2 कारणं आहेत. त्या 2 कारणामुळे मी त्यांना प्रसन्न झाले नाही, मी इथे आले नाही. कोणते 2 कारण. तर भागीरथी गंगेने ती 2 कारणं सांगितली. पहिलं कारण हे सांगितलं, मी स्वर्गातून खाली भूतलावर येणार आहे, इतक्या उंचीवरून खाली येणार आहे, माझा तो प्रचंड वेग राहणार. तो माझा वेग कोण अडवणार. वेग जर अडवला गेला नाही, तो शांत केला नाही, तर या भूतलाचं भेदन करून मी खाली रसातलाला जाईल. मग तुमच्या तपश्चर्याचा काय उपयोग. कोपी धारयिता वेगम पतंत्यामे महीतले
अन्यथा भूतलं भित्वा नृपयास्य रसातलम कोपी धारयिता वेगम पतंत्यामे महितले मे महितले पतंत्याम वेगम कहा धारयिता. मी या भूतलावर पडत असताना माझा प्रचंड वेग कोण धारण करणार आहे, कोण अडवणार आहे. नाही अडवला गेला तर अन्यथा भूतलम भित्वा या भूतलाचं भेदन माझा वेग करील. भूतलाचं छिद्र पाडून त्याच्यातून खाली रसातलाला जाईल. काय बोल आपलं साधं साधं घ्या. आपल्या महानगरपालिकेचा नळ आपल्या इथे तो नळ चालू केला, वेळ जर असला त्या खाली खड्डा पडतो लगे, तिथे खाली माती उकरली जाते, बराचसा खड्डा तिथे पडतो. ह्या एवढ्याशा अर्ध्या इंची नळाचा खाली पडलेला वेग तो. तर एवढी मोठी गंगा आणि इतक्या उंचीवरून स्वर्गातून खाली इतक्या हजारो किलोमीटर खाली वेगाने येणार, काय होणार आहे. अन्यथा भूतलम भित्वा नृपयास्य रसातलम. म्हणून पहिली ही योजना झाली तर उपयोग आहे, काय होणार म्हणून मी प्रसन्न होत नव्हते. बरं दुसरं काय कारण. दुसरं कारण असं, मी या भूतलावर आल्यानंतर दुसरी अडचण माझी होणार आहे. काय. मी भूतलावर आल्यानंतर इथे भूतलावर असलेले सर्व लोक माझ्यामध्ये स्नान करण्याकरता येतील आणि ते स्नान करण्याकरता आले की त्यांचं पाप मला लागेल. त्यांचं पाप जाईल पण त्यांचं पाप मला लागेल. ते पाप मी कुठे घालवणार. माझं पाप घालवण्याला मार्ग काय. किम चाहम न भुवम यास्य नरा मय्या मृजंत्यघम नराहा मयी अघम मृजंती. लोक सर्व माझ्या ठिकाणी पाप घालवणार. ते मृजामी तदघम कुत्र तद अघम कुत्र मृजामी. ते पाप मी कुठे घालवणार. राजंस्तत्र विचिंत्यताम. राजे याचं तुम्ही चिंतन करा, माझं पाप घालवायला मार्ग काय. ह्या दोन समस्या म्हणून मी येत नव्हते. असं ठीक आहे. या दोन समस्या तुम्ही आता माझ्यापुढे मांडत आहात, याचा मी विचार करतो. या दोन्ही तुमच्या समस्या सोडवतो, मग ते याल ना होईल. मग मी एक करतो, पुन्हा तपश्चर्या करतो, भगवान शंकराला प्रसन्न करून घेतो. भगवान शंकर तुमचा वेग अडवतील. आपल्या जटेमध्ये तुमचा वेग अडवतील. मग तुम्ही हळूहळू तो वेग खाली सोडून द्या गंगेला. मी शंकराला प्रसन्न करून घेऊन सांगतो. ठीक आहे, सांग, मला लगेच फोन कर. भगवान शंकर प्रसन्न झाले. भगीरथा काय म्हणे, माझ्या पूर्वजांचा उद्धार करायचा आहे, त्याच्याकरता स्वर्गातली गंगा भूतलावर आणायची आहे. तर ती इतक्या वेगाने येणार, तो वेग अडवला गेला नाही तर माझ्या पूर्वजांचा उद्धार होऊ शकणार नाही. म्हणून तिचा वेग तुम्ही आपल्या जटेत अडवा आणि हळूहळू गंगेला बाहेर सोडा. एवढी माझी आपल्याला विनंती आहे. भगवान शंकराने तात्काळ कबूल केली, काय हरकत नाही. भगवंताच्या चरणांगुष्ठापासून निघालेली गंगा आहे, ती मला जर माझ्या मस्तकावर धारण करायला मिळते तर माझं भाग्य आहे, काय हरकत नाही. मी तो वेग अडवतो. शंकराने प्रसन्न सांगितलं, मी अडवतो वेग. शंकराने अडवायचं ठरवलं. म्हणजे एक समस्या झाली सुटली. पण पापी लोक माझ्यात स्नान करते, ते पाप मला लागेल. ते पाप मी कुठे घालवणार, त्याला काय मार्ग. भगीरथाने सांगितलं, आहे मार्ग. भूतलावर जसे पापी लोक आहेत ते येणार, तुमच्या स्नान करणार, ते पाप तुम्हाला लागणार, हे मान्य आहे मला. पण भूतलावर फक्त पापीच लोक आहेत असं नाही ना. भूतलावर साधू लोक आहेत, महात्मे लोक आहेत, संत लोक आहेत. पाप्यांच्या स्पर्शाने तुम्हाला पाप लागेल, पण संतांच्या स्पर्शाने तुमचंही पाप जाईल. इतके भूतलावर संत आहेत. साधवो न्यासिन शांताः ब्रह्मिष्ठा लोक पावनाः हरन्त्यघम तेंग संगात तेश्वास्ते ह्यगभिद हरी तेषु अगभिद हरी आस्ते. त्या साधू महात्म्यांच्या शरणामध्ये पापाचं भेदन करणारा
हरी परमात्मा आहे. म्हणून ते तुमचं पाप घालवतील. दोन्ही समस्याचं निराकरण झाल्यावर हरकत नाही, येते मी. गंगावरून आलेली आहे. भगवान शंकराने वेग अडवलेला आहे आणि हळूहळू पाणी ते बाहेर सोडलं. भगीरथा, तू चाल पुढे. कुठे तुझे पितर दग्ध झालेले, तू चाल पुढे, तुझ्या मागे मी येते. भगीरथ पुढे चाललाय, गंगा भागीरथी मागे. खळखळ खळखळ आवाज. भागीरथ जोरात पळत पळत पुढे चालतो आहे. गंगा वेगाने मागे येते. पुढे रस्त्यात एक भानगड झाली. संस्कृत मध्ये एक म्हण आहे, श्रेयांसी बहुविघ्नाने. चांगल्या कामाला विघ्न फार. चांगल्या कामाला विघ्न फार येतात. विघ्न असं आलं, रस्त्यात एक जन्म मुनी तपश्चर्या करत होते. ते बहिर्दिशेला गेले होते. त्यांचं आसन, लोटा सोटा कमंडल ते तिथं होतं. त्या गंगेच्या ओघात ते गेलं ना वाहून. जन्म मुनी आलं, पाहत आहे तर माझं आसन कुठे, लोटा सोटा कुठे, कुठे गेलं माझं हे. अरे ही तर जागा हीच आहे आणि इथून हा वेग गेलाय. कोण गेलं ही, कोण गंगा गेली ही इथून, माझं हे घेऊन गेली. चल तुलाच मी पिऊन टाकतो. त्या जन्ममुनीने ती गंगाच पिऊन टाकली ना. झाला ना नाथ सागर. पुढे काहीच नाही, मागे सगळं पाणी. खळखळाट येत नाही, आवाज येत नाही. भगीरथ म्हणला मागे नाही की काय, मागे वळून पाहिलं तर गंगा दिसेल. गेले कुठं, माझ्या मागे येत होती. मागे पाहत पाहत गेला तर गंगा ते जन्ममुनीमध्ये गडप होत होती. पुन्हा जन्ममुनीची प्रार्थना करायला लागली. जन्ममुनीला प्रसन्न करून घेतलं. माझ्या पूर्वजांच्या उद्धाराकरता मी आणलेलं आहे सोडायला. मग जन्ममुनीने आपली जांग म्हणजे मांडी फाडली आणि मांडीतून गंगेचा ओघ बाहेर काढून दिला. तिथून पुढे तिला नाव जान्हवी पडलं. भगीरथाने आणलं म्हणून नाव भागीरथी आणि जन्मने गिळून बाहेर काढून दिली म्हणून तिचं नाव जान्हवी. 10व्या अध्यायात म्हटले, पै समजताही ओघा भगीरथे अनिता गंगा जन्मने गिळली मग जंघा फाडून दिधली की. भगीरथाने आणलं म्हणून भागीरथी आणि जन्मने पुन्हा जांघेतून काढून दिले म्हणून पुढे नाव जान्हवी पडलं. भगीरथ पुढे, गंगा पाठीमागे. कपिल मुनींच्या आश्रमाजवळ आले. त्या राखेला, त्या भस्माला, त्या 60,000 चुलत्यांच्या भस्माला गंगेचा स्पर्श होताच ते 60,000 पुत्र दिव्य शरीरधारी बनले, प्रगट झाले आणि ते ऊर्ध्वगतीला गेले. त्यांचा उद्धार झाला. तेच स्थान म्हणजे हल्लीचं गंगासागर. सब तीरात बारंबार गंगासागर एकही वाहत. त्याच स्थानी त्या चुलत्यांचा, त्या सगराच्या मुलांचा उद्धार झालेला आहे. ती भागीरथी, भगीरथाने आणली म्हणून भागीरथी. आपण त्या भागीरथी आपण आहात. सगराच्या मुलांचे महादोष तुम्ही निवारण केले म्हणून तुकोबारा म्हणतात भागीरथी महादोष निवारणी. भागीरथी आपण महादोषाचं निवारण करणारे आहात. तसंच सकळा स्वामिनी तीर्थांची, सर्व तीर्थांच्या आपण स्वामिनी आहात. सर्व तीर्थांना तीर्थपणा आपल्यामुळे आहे, त्यांच्या स्वामिनी आपण आहात. या प्रकारे तुकोबाराय पत्रात 2ऱ्या चरणात देतात. आणखी 3ऱ्या चरणामध्ये वेगळं महात्म्य तुकोबाराय भागीरथीचं सांगतात. जिवंतपणे तुमच्या बरोबर लाभ काय आणि मेल्यानंतर लाभ काय हे अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात. मुक्ती मोक्ष मरले
जिता भुक्ती मोक्ष मरणे तुझ्या तेरी. जिता भुक्ती तुमच्या तेरावर जो राहील त्याला जिवंतपणे या जीवनात भोक्ती अनेक भोग तुम्हाला त्याला प्राप्त होतील. जिता भोक्ती तिरी तुमच्या तीरावर जे वास्तव्य करतील, तुमच्या तीरावर जे राहतील त्यांना भोक्ती भोग अनेक प्रकारचे भोग अनेक प्रकारचं ऐश्वर त्यांना प्राप्त होते. जिता भोक्ती आणि तुझ्या तीरी मरणे मोक्ष. तुझ्या तीरावर जर मरण आलं तर त्यांना मोक्ष प्राप्त होतो. कारण विश्वनाथ भगवान त्या मृत्यूपंथाला लागलेल्याच्या कानामध्ये तारक मंत्राचा उपदेश करतात. श्रीराम नाम मंत्राचा उपदेश त्याच्या कानात भगवान शंकर करतात आणि नाम स्मरणाचा मंत्र तो कानात प्राप्त झाल्यामुळे मुखी नाम हाती मोक्ष, जसं त्याप्रमाणे त्याला मोक्ष प्राप्त होतो. म्हणून मरायच्या वेळेला नाम मंत्र कानात आला. अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम या प्रयात समद्भावम याते नास्त्यत्र संशय. म्हणून जिता भुक्ती मोक्ष मरणे तुझ्या तिरी. ऐक्य परत्री सुखरूप. याही लोकात सुखद सुख आणि परत्री परलोकातही तुमच्या योगाने सुखद सुख असा आपला महिमा आहे. भागीरथी महादोष निवारणी सकाळ स्वामिनी तीर्थांचे याप्रमाणे भागीरथी मातेचा सर्व प्रकारचा महिमा तुकोबारांनी संक्षिप्त रूपात या पत्रामध्ये दिला. आता पत्र पूर्ण झालं. पत्र पूर्ण झाल्यावर आपण शेवटी काय करतो? मी कोण आहे? आपल्याला पत्र पाठवणारा आपला विश्वासू, आपला दास, आपला सेवक, आपण जे काय असेल ते आपलं ते नाव टाकून शेवटी आपलं नाव देतो. तेव्हा पत्र लिहिणारा कोण आहे? भागीरथी माते, पत्र लिहिणारा मी कोण आहे? तुकोबारा ते अभंगाच्या शेवटच्या चरणात तो शेवटचा नमुना प्रगट विष्णुदास संतांचे
पत्र पाठवणारा कोण आहे? तुकोबाराज या पत्राच्या नमुन्यानुसार शेवटच्या ठिकाणी लिहितात, हा विष्णूचा दास आहे, संतांचा पोसणा विष्णूचा दास असा हा तुकाराम आहे. आणि या तुकारामने ते वाक्पुष्प तेने पाठविले, तेने वाक्पुष्प पाठविले. विष्णुदास संतांचा पोसणा असणारा तुकाराम, त्यानेच हे आपल्याला पत्र पाठवलेलं आहे. हा विष्णूचा दास आहे, संतांचा पोसणा आहे. तुकोबारा भगवंताचा दास आपल्याला म्हणून घेतात. तुकोबाराने शिवाजी महाराजांनी सांगितले, म्हणवा हरीचे दास तुका म्हणे मध्ये आस. तसं तुकोबारा आपल्याला विष्णूचं दास म्हणून घेतात, संतांचा पोसणा म्हणतात. माझं जीवन संतांनी हे पुष्ट केलेलं आहे, घडवलेलं आहे, म्हणून संतांचा पोसणा मी आहे, विष्णूचा दास आहे. आणि मी आपल्याला पत्र पाठवलेलं आहे, आपण ते स्वीकारावं असं त्या पत्रात सुचवलेलं. आणि त्याप्रमाणे भागीरथी मातेने पत्र ते स्वीकारलेलं आहे. आणि मग भागीरथी माता गंगेत गुप्त झालेली आहे. अशा प्रकारचा तुकोबारायांचा महिमा. ही भागीरथी असं महादोषांचं निवारण करणारी, सगळी तीर्थ त्यापरीने दोषाचं निवारण करणारी, पण सगळ्या तीर्थांचं स्वामिनी असणारी भागीरथी आहे. त्या भागीरथीचं महात्म्य तुकोबारायांनी कथन केलेलं आहे. अशी भागीरथी अनेक देवता अनेक तीर्थांना जाऊन हे पतिपत्नी दोघे चारोधाम यात्रा करून आले. चारोधाम यात्रा, गंगा आणलेली, त्या गंगेचं पूजन, त्याचप्रमाणे तो माऊंद्याचा कार्यक्रम, तीर्थयात्रेतून आल्यानंतर माऊंद करायचं असतं. म्हणजे त्या तीर्थांच्या उपकारातून उतराई होण्याकरता कृतज्ञता प्रगट करायची असते. आणि ती कृतज्ञता प्रगट करण्याकरता माऊंद्याचा कार्यक्रम करायचा असतो आणि सर्वांना याप्रमाणे संतुष्ट करायचं असतं. म्हणून माऊंद्याचा कार्यक्रम करायलाच पाहिजे, करणं आवश्यक आहे. हे स्वतः भगवंताने दाखवून दिलेलं आहे. ज्या वेळेला ज्ञानोबारायांना तीर्थयात्रा करावी वाटल्या, ज्ञानोबाराय नामदेवरायांना बरोबर घेऊन तीर्थयात्रेला गेले, देवाने त्यांना मान्यता दिली. मग हे दोघे आणि त्यांच्याबरोबर अनेक संत महात्मे, ही सर्व संत मांदी आणि सर्व तीर्थयात्रा करून आली. ज्ञानोबारायांनी सांगितलं, नामदेवा भूतळीची तीर्थे पाहावी नयनी. या भूतळावर जी तीर्थे आहेत ती ह्या डोळ्यांनी पाहावीत, म्हणून मी आलेलो आहे. मग माझ्याकडे काय, मला का, तुझ्या संगतीचे नित्य सुख घ्यावे, सार्थक करावे संसाराचे, तुझ्या संगतीचं सुख, तुझी संगती मला मिळावी. तीर्थयात्रेला जावं, संतांच्या संगतीत जावं. केवळ धंदा करणाऱ्या व्यावसायिकांच्या संगतीत जावं, त्यातून तीर्थांचा महिमा कळेल असं नाही. म्हणून संतांच्या संगतीत तीर्थयात्रेला जावं, की संतांच्या संगतीत त्या सर्व तीर्थांचा महिमा संत आपल्याला सांगू शकतात. म्हणून तीर्थयात्रे सुखे जाऊ, वाचे विठ्ठल नाम घेऊ, संता संगे सेवू वासुदेव धनीवरी. संत संगे सेवू वासुदेव धनीवरी. म्हणून संतांच्या संगतीत तीर्थयात्रा केल्या की अधिक श्रेयस्कर असतात. म्हणून नामदेवा तुझ्या संगतीचे नित्य सुख घ्यावे, तुझ्या संगतीत हे नित्य सुख उपभोगावं म्हणून मी आलेलो आहे. तर आपण बरोबर तीर्थयात्रेला जायचं आहे. नामदेवरायांनी बतलावणी केली, मी देवाला पंढरी सोडून जात नाही, पंढरी सांडून नवजे कोठे.
तेव्हा पांडुरंगाने जर आज्ञा दिली तर मी पांडुरंगावर ठेवलं. पांडुरंगालाही जड गेलं, पण नाईला झाला. ज्ञानोबारायांना नकार देता येईना पांडुरंगाला, म्हणून पांडुरंग सांगितलं नामदेवाचा तुझं भाग्य ज्ञानोबारायांची संगती मिळते आहे त्या तीर्थात. तेव्हा हे सर्व संत मांदियाळी तीर्थयात्रा करून आल्यानंतर पंढरपूरला सर्व आल्यावर रुक्मिणी मातेने देवाला सांगितलं, देवा हे सर्व तीर्थयात्रा करून आलेले आहेत. तेव्हा एक शास्त्रानुसार यांचा माऊंद्याचा कार्यक्रम तुम्ही संपन्न करा आणि संतांचं भक्तांचं कार्य करणं हे देवा तुमचं ब्रीद आहे. आपल्या दासाचा संभ्रम सोहळा करणे हे गोपाळा ब्रीद तुमचे. रुक्मिणी माता देवाला म्हणते आपले जे दास आहेत, आपले जे भक्त आहेत वैष्णव, त्यांचा मोठा उत्सव करणं, सोहळा करणं, माऊंद्याचा कार्यक्रम करणं देवा तुमचं हे ब्रीद आहे, म्हणून तुम्ही हा माऊंद्याचा कार्यक्रम करा. देवाने तो मोठ्या थाटात कार्यक्रम केलेला माऊंद्याचा. म्हणून यात्रेहून आल्यानंतर माऊंद्याचा कार्यक्रम करून त्यातून उतराई होणं, कृतज्ञता प्रगट करणं हा माऊंद्याच्या कार्यक्रमातला मुख्य भाग असतो. त्याप्रमाणे या जोडीने, या पतिपत्नीने, सखाराम भाऊ त्यांची पत्नी यांनी या तीर्थयात्रा केल्या. हा माऊंद्याचा कार्यक्रम करायचा म्हणून या ठिकाणी ही सेवा आयोजित केली. आणि त्याचप्रमाणे भागीरथी माता, तसेच खरी आपली आई ही माता आहे, सर्वात श्रेष्ठ. आपली आई ही माता आहे, ती माता सर्वात श्रेष्ठ माता आहे. सकळ तीर्थांचे धुरे जी एका माता पितरे, सर्व तीर्थांचेही तीर्थ म्हणजे आपली आई आहे. म्हणून आपल्या आईचाही अमृत महोत्सव करावा, या मातेबरोबर त्या मातेचाही कार्यक्रम घडवावा, म्हणून सखाराम भाऊंनी या दोन्ही कार्यक्रमाचं आयोजन आज केलेलं आहे. त्या दृष्टीने आपण तीर्थाचा महिमा, भागीरथीचा महिमा पाहिलेला आहे. आपली ही सेवा संपलेली आहे. आता यानंतर त्या मातेची सेवा होणार आहे. त्या मातेचं तुला आधी करून जे काही कार्य करायचं ठरवलेलं आहे, उतराई होण्याच्या दृष्टीने तो भाग आपल्याला आता पाहायचा आहे. आणि मग या कार्यक्रमातून आपल्याला प्रसाद घेऊन जायचा आहे. तोपर्यंत आपण सर्वांनी शांत राहावं आणि हा उत्सव कार्यक्रम संपन्न करावा. ज्या जगद्गुरु तुकोबारायांनी आपल्याला ही दिशा दिली, असे अभंग आपणही आपल्या नजरेसमोर ठेवावेत आणि याप्रमाणे आपणही आपल्या जीवनाची वाटचाल करावी. तुकोबारायांच्या अभंगामध्ये मोठं सामर्थ्य आहे. त्या अभंगांनी दगडांना तारलेलं आहे. आपल्याला का तारणार नाही हे अभंग? रामेश्वर भट्टाने दगड बांधून अभंग बुडवले नाही इंद्रायणीच्या डोहात, पण तुकोबारायांनी त्याच डोहाच्या कडेला 13 दिवस अनुष्ठान केलं. भगवान बालवेशात प्रगट झाले, दर्शन दिलं तुकोबारायांना आणि सांगितलं तुम्ही जे अभंग रचना केलेली आहे ती दगडाला घेऊन वर आलेली, दगड बांधून बुडवली, पण त्या अभंगाने दगडांनाही वर आणलेलं आहे. असे ते तारक अभंग आहेत. तुकोबारा म्हणतात मला नका सांगू, ज्याने बुडवायला लावले त्यांना सांगा. मग रामेश्वर भट्टाधिकाऱ्यांना दृष्टांत दिला. ते आले, पाहिलं, ते काढले, सोडून पाहिले, एक थेंब लागला नाही. 18 दिवस पाण्यात होती या अभंग, पण कोरडेच्या कोरडे तिथून पुढे आपल्याला मिळाले. ते बुडाले नाही, ते दगडांना, बुडवणाऱ्या दगडांना घेऊन वर आले, तिथून पुढे आपल्याला मिळाले. मग जे अभंग दगडांना तारतायत ते आपल्याला का नाही तारणार? म्हणून दगडाला तारणाऱ्या अभंगांचं दगडावरच कोरून चिरस्मारक व्हावं, ते जिथे तरले त्या तारक जागेवर व्हावं, म्हणून गाथा मंदिराची योजना तिथे देहूला राबवण्यात आली. त्याच डोहाच्या कडेला, त्याच प्रासंगिक प्रासादिक जागेवर या अभंगांचं शिलालेख स्वरूपात जागतिक कीर्तीचं मंदिर उभं राहिलेलं. पूर्ण गाथा उच्च प्रतीच्या मार्बलवर कोरून तिथे लावलेला आहे.
ते अभंगांचंच मंदिर आहे. अभंग हेच तिथले देव आहेत. तुका म्हणे पहा शब्दची हा देव, हे शब्दच तिथलं देव आहेत. म्हणून या प्रकारे ते मंदिर तिथे उभं राहिलं आहे. सर्वच्या सर्व अभंग उच्च प्रतीच्या मार्बलवर करून लावले गेलेले आहेत. काशीला मानस मंदिर आहे, अयोध्येला वाल्मिकी रामायण मंदिर आहे आणि आपल्या महाराष्ट्रात देहुला गाथा मंदिर आहे. आपल्या महाराष्ट्रातलं वारकरी संप्रदायाचं एक जागतिक कीर्तीचं हे मंदिर तिथे उभं राहिलेलं आहे. आपण अनेकांनी पाहिलेलंच असेल, त्यांनी हा आनंद उपभोगला आहे. ज्यांनी अजून पाहिलेलं नसेलच ते भाग्यवान समजावे. तर त्यांनी आता त्वरा करा आणि लवकरात लवकर गाथा मंदिर पहा. त्या गाथा मंदिरावर अनेक सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत. तिथे दर्शनाला आलेल्या भाविकांना रोज जेवण असतं दुपारी. दर्शनाला जे भाविक आले दुपारी जेवणाच्या वेळेस त्यांना जेवण असतं. रोज 500-700 लोक रोज जेवत आहेत. उच्च दर्जाचं मिष्टान्नाचं जेवण तिथे असतं. ही अन्नदानाची पहिली योजना आहे. सर्वाभूती द्यावी अन्न, हे ज्या अभंगाने सांगितले त्या अभंगाच्या दर्शनाला जे येतील तेही विनमुख जाता कामा नये म्हणून त्यांनाही तिथे अन्नप्रसाद देण्याची ही अन्नदानाची योजना तिथे राबवली जात आहे. अनेक जणांनी आपल्या आईच्या स्मरणार्थ, मातेच्या स्मरणार्थ या अन्नदान योजनेत भाग घेतलेला आहे आणि त्याप्रमाणे 2012च्या गुढीपाडव्यापासून दररोज अन्नदान तिथे ते चालत आहे. 500-700 लोक, रविवारी सुट्टीच्या दिवशी तर हजाराच्या वर लोक असतात. असं खूप चांगल्या प्रकारे अन्नदान तिथे घडतं आहे. त्याचप्रमाणे आरोग्यदानही आहे. तिथे दर्शनाला आलेल्या भाविकांना दर बुधवारी जे कोणी रुग्ण असतील त्यांची चिकित्सा केली जाते आयुर्वेदिक पद्धतीप्रमाणे आणि आयुर्वेदिक पद्धतीप्रमाणे त्यांना मोफत औषधोपचार केला जातो. मोफत औषधं दिली जातात. दर बुधवारी 300-400 लोक असे मोफत औषधं, अनेक हजारो लोक आतापर्यंत बरे झालेले आहेत, चांगले झालेले आहेत. असं आयुर्वेदिक पद्धतीप्रमाणे आयुर्वेदाचार्य तिथे देशमुख सर म्हणून आहेत. ते खूप चांगल्या प्रकारे हे कार्य करतात, आरोग्य देत आहेत. हे आरोग्यदान आहे तिथे आहे, अन्नदान आहे आणि शेवटचं ज्ञानदान आहे. अभंग दगडावर करून लावले ते जगाच्या हृदयावर कोरायचे, जगापर्यंत पोचवायचे. त्याकरता असे प्रचारक, अभ्यासक तयार करणं, याकरता गुरुकुल पद्धतीने तिथे विद्यालय आपण सुरू केलेलं आहे. मुलांची राहण्याची सोय, जेवणाची सोय, शिक्षणाची सोय. 10वी पास झालेल्या मुलाला तिथे प्रवेश आहे आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी तो प्रवेश दिला जातो. 10वीचे परीक्षा झालेली असेल, निकाल असेल नसेल, 10वी परीक्षा ज्यांनी दिलेली आहे त्यांनी तिथे यावं आणि तिथे द्वितीयेला त्यांच्या मुलाखती घेऊन अक्षय तृतीयेला त्यांना तिथे घेतलं जातं, अभ्यासक्रम दिला जातो. 10 दिवस त्यांना शिकवण दिली जाते. 10 दिवसानंतर परीक्षा घेतली जाते. त्या परीक्षेत पास होईल त्यांना तिथे प्रवेश, म्हणजे ती प्रवेश पात्रता परीक्षा. जो अभ्यासक्रम आहे तो त्या झेपला पाहिजे. त्या पद्धतीने तिथे मग वैशाख शुद्ध द्वादशीला, एकादशीला त्यांना मग प्रवेश दिला जातो. मग ती मुलं आणि आम्ही अध्यापक 5 वर्ष त्यांना घडवण्याचं काम केलं जातं. त्या मुलांची तिथे राहण्याची सोय, जेवणाची सोय आणि शिक्षणाची सोय, असं साधक निवास 3 मजली खूप चांगल्या प्रकारचे उभारलेले आपण. तिथे त्यांची राहण्याची सोय, अन्नपूर्णा सदनमध्ये भोजनाची सोय, याप्रमाणे ती विनामूल्य केली जाते. 1 नया पैसा घेतला जात नाही. राहणं मोफत, जेवण मोफत, शिक्षण मोफत. मुलांनी फक्त एकच करायचं, अभ्यास करायचा आणि तो त्यांनीच केला पाहिजे. त्यांनी अभ्यास करायचा आणि त्याच्या बाकीच्या गरजा ट्रस्टने भागवायच्या. या प्रकारे ट्रस्ट तिथे गाथा मंदिरने असे कार्य करत आहे. अनेक विद्यार्थी चांगले होत आहेत, अभ्यास करून बाहेर पडलेले आहेत. जवळजवळ 3 बॅचेस बाहेर पडलेले आहेत आतापर्यंत. तर जोराने ते चालू आहे, चालू राहणार आहे. खूप चांगल्या प्रकारे ते प्रबोधन केलं जातं, त्या मुलांना शिक्षण दिलं जातं. आपणही आपल्या मुलांना तिथे शिक्षणाकरता पाठवा. वैशाख शुद्ध प्रतिपदेला मुक्कामी यायचं.
द्वितीयेला आम्ही मुलाखती घेणार आणि अक्षय तृतीयेला त्यांना सुरू करणार. अशा पद्धतीने गुरुकुलमध्ये यावं हे तुकोबरायांचे अभंग त्याचं कसं संयोजन केलेलं आहे आणि सर्व समाजाला उपयोगी असे कसे उपक्रम तिथे राबवले जात आहेत या आपण पहा. सगळ्यांना माझी आग्रहाची विनंती आहे, निमंत्रण आहे बीजेच्या उत्सवाला सर्वांनी तिथे जरूर या. 5 मार्चला तुकाराम बीज आहे आणि त्याच्या अगोदर 25 फेब्रुवारीपासून तिथे गाथा पारायण सोहळा संपन्न होत आहे. 4-5 हजार लोक असतात. तुकोबारांनी 13 दिवस अनुष्ठान केलेली ती जागा आहे. तुकोबारांना बालवेशात दर्शन दिलेलं आहे देवाने, अशी ती जागा आहे. त्या जागेवर आपण तसं जर अनुष्ठान केलं तर आपल्याला भगवान का दर्शन देणार नाही. म्हणून त्या अनुष्ठान स्थलीमध्ये आपण 10 दिवस हे अनुष्ठान करायचं आहे, गाथा पारायण अनुष्ठान करायचं आहे. चांगली कीर्तन प्रवचन ऐकायला मिळतात. राहण्याची सोय, जेवणाची सोय, ऐकण्याची सोय, अनुष्ठानाची सोय आहे. आणखी काय पाहिजे. मग ह्या सर्व सोयी आहेत. आपल्याला यायला काय हरकत आहे. कामं असतील माहीत आहे मला, ती काही कामं असलेली अगोदर करावीत. 24 फेब्रुवारीपर्यंत करावी आणि 24 फेब्रुवारीला तिकडे काही राहिली शिल्लक तर ती 6 मार्चच्या पुढे करावीत. आणि 10 दिवस तिथे सर्वांनी जरूर एक लक्षात घ्या सांगतो, जो देहूच्या वारीला येत नाही तो हाफ वारकरी आहे. हाफ वारकरी, अर्धा वारकरी आहे. पंढरपूरला जातात, आळंदीला जातात, पैठणला जातात, पण देहूला येत नाही. हा मोठा दोष आहे. देहू आपल्या वारकरी संप्रदायाचं कलशस्थान आहे की नाही. ज्ञानोबाराय पाया आहे तर तुका झालासे कळस. मला सांगा मंदिराला पूर्णता केव्हा, कळस बसवला जाईल तेव्हा. तशी वारीला पूर्णता केव्हा, कळसाला देहूला याल तेव्हा. जोपर्यंत कळसाला देहूला येत नाही तोपर्यंत तो हाफ वारकरी. देहूला येईल त्यावेळेला तो पुरा वारकरी होईल. तेव्हा आपण सर्वांनी पुरं वारकरी व्हावं अशी माझी अपेक्षा आहे. या आणि तो आनंद लुटा. तिथलं काय काय सांगितलेलं कोणाच्या लक्षात नसेल राहिलं तर सर्वांच्या लक्षात येण्यासाठी आम्ही एक तुकोबाराय दिनदर्शिका प्रकाशित केलेली आहे. गाथा मंदिराचं चित्र आणि त्याच्या पाठीमागे गाथा मंदिराची सर्वांगीण माहिती, पूर्ण वर्षभराचं पंचांग कॅलेंडर रूपाने आपण आर्ट पेपरवर प्रकाशित केलेलं आहे 2026चं. तेव्हा ते 2026चं ते कॅलेंडर आपण प्रत्येकाने जरूर घ्या, आपल्या घरात लावा. येता जाता ते दर्शन घडत जाईल आणि वर्षभर आपल्याला सर्व पंचांगाची माहिती त्याच्यातून आपल्याला मिळेल. सर्वांगीण उपयोग होईल. कोणी म्हणेल घरात राहील ते बाहेर गेल्यावर काय, बाहेर गेल्यावर डायरी ठेवा खिशात, तुकोबाराय रोजनिशी. ती 17 महिन्याचं काम देईल. म्हणून डायरी आहे, कॅलेंडर आहे. आपण सर्वांनी जरूर दोन्ही घ्या आणि आपल्याला वर्षभर हे सर्व ज्ञान मिळवा. आणि गाथा मंदिराची सर्वांगीण माहिती घेऊन सर्वांनी देहूला येऊन आनंदाचे सम्राट होत हीच प्रार्थना करून सेवेला विराम देतो. ज्या जगद्गुरु तुकोबारांनी हे प्रबोधन केलं त्यांचं आपण थोडा वेळ भजन करू आणि आपल्या सेवेला विराम देऊ. सर्वांना माझी विनंती आहे, सर्वांनी हात वर करून टाळी वाजून तुकोबारांच्या नामाचा जयघोष करा. तुकाराम तुकाराम